नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण 9 सप्टेंबर 2025 रोजीच्या सुनावणीबद्दल बोललो होतो. टेट 2025च्या हजारो उमेदवारांना या केसचा निकाल कधी लागेल याची प्रचंड उत्सुकता आहे. म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवरून केस तपासली आणि सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर अगदी सविस्तर आणि स्पष्टपणे मांडण्यासाठी आलो आहे. सर्वात पहिल्यांदा या केस डिटेल्सचा स्क्रीनशॉट मी स्क्रीनवरती दाखवत आहे, तो तुम्ही बघा. हीच ती केस आहे. हिचा केस नंबर आहे WP11070/2025. सेम पिटिशनर जितेंद्र देवीदास खोर आणि इतर. रेस्पॉन्डंट आहेत महाराष्ट्र शासन सचिव आणि इतर. पिटिशनर ॲडव्होकेट आहेत विवेक बिराने. आता तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेबसाईटवरती स्टेटस लिहिला आहे की प्री ॲडमिशन. याचा अर्थ अजून मुख्य सुनावणी सुरू झालेली नाहीये. स्टेज आहे ड्यू ॲडमिशन 1, म्हणजे केस अजून ॲडमिशन हिअरिंगसाठी तयार आहे, पण काही ऑफिस ऑब्जेक्शन बाकी असल्यामुळे मुख्य सुनावणी होऊ शकलेली नाही. तर ऑफिस ऑब्जेक्शन म्हणजे काय की जेव्हा पिटिशन दाखल केली जाते तेव्हा कोर्टाचे काही नियम व आवश्यक कागदपत्रे असतात. जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी राहिल्या, काही डिफेक्ट्स असतील तर रजिस्ट्री त्या चुका दाखवते. यालाच ऑफिस ऑब्जेक्शन म्हणतात. आता हे दुरुस्त केल्यावरच केस पुढच्या टप्प्यावर जाते. 9 सप्टेंबर रोजी आपण कॉज लिस्ट चेक केली, त्याच्यामध्ये नेक्स्ट डेट ही मेन्शन नव्हती, पण आज जी केस डिटेल्स काढली त्याच्यामध्ये नेक्स्ट डेट स्पष्टपणे मेन्शन असलेली दिसते. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की 8 ऑक्टोबर 2025 ही नेक्स्ट डेट दिली आहे. तर मित्रांनो, ही प्रोव्हिजनल डेट आहे, म्हणजे संगणकाद्वारे दिलेली डेट आहे. कोर्टाने ही तारीख बदलण्याचा अधिकार ठेवला आहे. त्यासाठी आपल्याला जी कन्फर्म डेट बघायची आहे ती कॉज लिस्टमध्येच दिसेल. तर त्यासाठी आपल्याला रोज कॉज लिस्ट चेक करावी लागेल आणि ते चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे चेक करायचं काम मी करेन, फक्त तुम्ही चॅनलवरती अपडेटेड राहा. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जसंही काही अपडेट येईल मी लगेच तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. मित्रांनो, ही केस आपल्या टेट 2025 साठी खूप महत्त्वाची आहे. कारण जर संच मान्यता रद्द झाली, त्याचा JR जर रद्द झाला तर कितीतरी प्रमाणावर रिक्त पदे तयार होतील. त्यामुळे अनेक उमेदवारांना नवीन संधी मिळू शकतात. पण ह्या गोष्टींना किती दिवस वाट पाहावी लागेल याचा अंदाज कुणालाच लागत नाही. 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी जर ऑफिस ऑब्जेक्शन दुरुस्त झाले असतील तरच ॲडमिशन हिअरिंग होऊ शकतं. जर अजून कागदपत्रे अपूर्ण असतील तर कोर्ट कदाचित पुढची तारीखही देऊ शकतं. म्हणूनच ही तारीख टेंटेटिव्ह आहे. 8 ऑक्टोबरच्या पुढची तारीख असू शकते किंवा त्याच्या आधीही ती तारीख डिक्लेअर होऊ शकते. त्यासाठी आपल्याला डेली कॉज लिस्ट ही बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करावं लागेल. तर मित्रांनो, त्याची एक्झाम झाली, त्याच्यानंतर रिझल्ट लागला, रिवाइज रिझल्ट लागला, पण अजून जागा किती येणार, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी चालू करणार याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. तर त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच हातपाय हलवण्याची गरज आहे. आपले जे संघटनेचे कार्यकर्ते असतील, जे प्रामाणिकपणे काम करतात, विद्यार्थ्यांसाठी जे रस्त्यावर उतरतात, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे. जर तुम्हाला फिजिकली येता येत नसेल तर त्यांना मोरली सपोर्ट करणं हे सुद्धा आपलं काम आहे. तर सरकार लवकरात लवकर जागं होऊन याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेईल. तुर्तास इथेच थांबूयात. पुन्हा भेटू नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.